जिथे गाव तिथे आम्ही, गावाकडची बातमी। वंचित बहुजन आघाडी ही जर औरंगजेबच्या करोडवरती गेली नसती आणि चादर चढवली नसती तर अनेक मुस्लिम पोरं जेलमध्ये झालेले असते आणि अनेक ठिकाणी दंगली झालेल्या तुम्हाला दिसला। जेलमध्ये जाणं दंगली थांबवण्याचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी केलं। आणि आज आम्ही ज्यावेळेस बोलली ना उलेला ना काजी ना म्हणतोय, अरे या 32 जागेवरती आम्हाला पाठिंबा द्या, जाहीर पाठिंबा द्या। या 32 जागा जर निवडून आल्या तर 2 वर्षापासून मोहम्मद पैगंबरांचं जे बिल आज सभागृहामध्ये रखडलेलं आहे त्याला मंजूर करण्यामध्ये साथ देईल, हात देईल आणि शांतता या ठिकाणी नांदेल। मुस्लिम बांधवांना आणि महिलांना माझं असं आव्हान आहे, उद्याचा काळ हा अजून बिकट काळ येणार आहे हे लक्षात घ्या। आणि हा बिकट येणारा काळ काबूत करायचा असेल तर कायदा झाला पाहिजे हे लक्षात। निपूर शर्माचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही हतबल आहोत, पार्लमेंटने कायदाच केला नाही, विधानसभेने कायदाच केला नाही आणि म्हणून कुठल्या कायद्याखाली यांना पकडायचं हेच आम्हाला असताना समजत। याच मुसलमानांना विचारतो